वारंवार आम्हाला नोटीसी येत होत्या आणि ते ढकलत जात होतं पुढे। पण आता उद्याची जी आहे फायनल नोटीस आहे आम्हाला 25 ऑगस्टला आलेली आहे, 25-26 ऑगस्टला, आणि 9 तारखेची कारवाई ही आमची फिक्स झालेली आहे। आम्ही KDMCच्या ऑफिसला भेट देऊन आलो आज दुपारी। तिकडे आम्ही भेटलो तर ते म्हणाले की तुम्ही किती काय प्रयत्न केला तर उद्या ही कारवाई होणारच आहे। आम्ही बघून पण आलो, त्यांची तयारी पण चालू आहे, हातोडा वगैरे त्यांनी सगळं अलाइनमेंट त्यांचं टीमवर्क चालू आहे। त्यानंतर आम्ही कल्याण KDMCला गेलो, तिथे सुद्धा विनंती पत्र देऊन आलो, तिथेही काय आमचं ऐकून नाही घेतलं। त्यानंतर आम्ही रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तिथे पण विनंती पत्र दिलं तर ते म्हणे आम्ही काय नाही करू शकत, आम्हाला जे बंदोबस्त दिलाय ते आम्हाला वरतून ऑर्डर आलेली आहे, आम्हाला ते बंदोबस्त देणं भागच आहे। तर तुमच्याकडे काय पोलिसांची गाडी एक येऊन गेली आहे दुपारी 3-3:30च्या दरम्यान, 3-3:30च्या दरम्यान सांगितले बिल्डिंग तोडणार म्हणून। आम्हाला बिल्डर आणि जमीनदार म्हणजे जमीनदारांचा आमचा त्रास आहे, या लोकांचं काय आपसामध्ये भांडण आहे, त्याच्यामुळे हा सगळं प्रकरण चालू आहे। मग आता आम्ही आमची घरं कशी वाचवायची याचा प्रयत्न करतोय, तर उद्याची कारवाई होऊ नये एवढीच आमची विनंती आहे। कारण तयारी केली तुम्ही उद्याची आता म्हणजे आता आम्हाला पब्लिक म्हणजे बाकीच्या लोकांनी म्हणजे आम्हाला असं सांगितलं होतं की असं काय होणार नाही म्हणून आम्ही एवढ्या दिवस ढकलून थांबलो इथे। आता उद्याची तारीख लास्ट आहे, आता आम्ही इथे राहूनच प्रयत्न करणार आहोत की कशी कारवाई थांबेल, आम्ही कसं त्यांना थांबवू शकतो। आता आम्ही विनंतीशिवाय आता आम्ही काय करणार। खरं सांगायला गेलं तर आम्ही तशी काही तयारी केली नाही, पण एवढं आहे की आम्ही आमच्या जीवाचं रक्ताचं पाणी करून आम्ही हे घर घेतलंय, जे काही आहे आम्ही स्वतःहून कमावून हे घर घेतलंय। मी आणि माझा हस्बंड, आमच्या मागे कुणीच नाही, मी आणि माझ्या हस्बंडने शून्यातून सुरुवात करून हे घर उभं केलंय। आणि आता फक्त त्यांच्या बिल्डर आणि त्यांची जी काही फॅमिली मॅटर्स आहे त्यामुळे आमचं बिल्डिंग तोडायचं आहे, त्यामुळे हे सगळे काय चालले आहे। त्याच्यामध्ये आम्ही गोरगरिबांनी काय करायचं, आम्ही कुठे जायचं? जर आता तुम्ही उद्या घर तोडायला येणार आहे, उद्या तुम्ही घर तोडलं तर आम्ही जाणार तरी कुठे? आम्ही बिल्डरच्या किंवा त्या जमीन मालकाच्या किंवा कुणाचंही काही भांडण आहे त्याच्यात तुम्ही तुमचं सॉर्ट आउट करा, त्याच्यामध्ये आम्हा गरिबांना कशाला त्रास देताय? आम्ही आता घर घेताना रेरा डॉक्युमेंट केले, आमचे SBI बँकमधून लोन आहे, HDFC बँकमधून लोन आहे, नॅशनलकृत बँकेमधून आम्ही लोन घेतलं आहे। जर त्या लोन घेताना पण एक लिगल फीस दिलेली जाते, त्या लिगल फीसचा अर्थ असा आहे की तुम्ही जी बिल्डिंग घेता ती लिगल आहे। आता एवढं सगळं सामान्य लोक बघू, आम्ही ॲज अ सामान्य लोक हे बघू की लिगल काय काय आहे। KDMCचं पाणी येते, आम्हाला लाईट्स येते, मग हे सगळं ते लिगल गोष्टी आहेत, मग ती इनलिगल मध्ये कशी कन्सिडर होते तेच कळत नाहीये। बघा, ही माझी मुलीनं किती मेहनतीनं घर घेतलेलं आहे ते आम्हाला माहिती आहे, कारण रक्ताचं पाणी करून हे घर बँक लोन घेतलेलं आहे। आणि आम्हाला वाटलं होतं की आमचं स्वतःचं घरातून आम्हाला कोणी बाहेर काढणार नाही, पण हे सर्व काही कळतच नाही। जर आम्ही लाईट बिल भरतो, पैसे एवढं MRA आमचे कापले जातात, मग का हे तोड्याला देतात, का नोटीस लावतात? ॲक्च्युली आमच्या बिल्डिंगचं नाहीच आहे, आमच्या बिल्डिंगचं नोटीस नाहीच आहे, मला राईटचं नोटीस आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।